नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे या नमन कलेमधील एक गुणवंत कलाकार जो युवा शाहीर पण आहे आणि अशी नवीन नवीन कलाकार आपल्या कोकणाच्या मातीमध्ये घडत आहेत आणि हे नमन आज मुंबई रंगमंचावर येत आहे. तर चला तर मग आज आपण भेटूया आपल्या एक नवीन कलाकारांना आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तर नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव? मी शाहीर सुजय संजय गुरव, माझं गाव उदय खुर्द गुरववाडी. आपल्या नमनाचं नाव? माझं नमनाचं नाव श्री सांबा वाघजाई नाट्य मंडळ उदय खुर्द गुरववाडी. ओके. आता तुमचं वय काय आहे? माझं आता वय 19 वय आहे. आणि या लोककलेमध्ये नमन कलेमध्ये कधीपासून सुरुवात केली? मी 5वी असल्यापासून सुरुवात केली. इयत्ता आवड 5वी. लहानापासूनच आहे. 5वी असल्यापासून नमनमध्ये काम करायला लागलो. अच्छा. आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या भूमिका साकारल्या आहेत? जास्त करून तर लेडीजच काम केलं. अच्छा, म्हणजे पुरुष लेडीज पात्र. ओके. हो. त्यातलं तुम्हाला आवडणारं कोणतं एखादं पात्र असेल? माझं आवडणारं पात्र आजपर्यंत मी राजकुमारीचं काम करत आलो. राजकुमार वगनाट्यामध्ये. वगनाट्यामध्ये. आणि बाकी जे गणनाट्य किंवा गवळणीच्या पाठीमध्ये? तेही मला खूप आवडतं. अच्छा, खूप छान. मी पण तुमचे नमनं मागच्या 2-3 वर्षापासून बघत आलो आहे. खूप सुंदर असं काम करताय आणि असे कोकणातले कलाकार घडायला हवेत. आज तुमचं नमन हे मुंबई रंगमंचावरती आलं आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर माझा हे फर्स्ट टाईम आहे मुंबई रंगमंचावरती. थोडीशी भीती वाटते, पण आम्ही कलाकार जाणते जुनते आहोत, त्यामुळे आम्ही कार्यक्रम तुम्हाला पाहिजे असा करू. बरोबर. तुमचं मनोरंजन करणार तुम्ही, त्यात काही शंका नाही. कारण गावी कसं पडदे लहान किंवा जागा लहान असते आणि इकडे मोठे रंगमंच असतात आणि एवढं ॲडजस्टमेंट करणं किंवा ते काय नाही होईल. तुमचं पहिलाच वर्ष आहे आणि पहिल्यांदाच आहे. असे असंख्य कार्यक्रम तुमचे मुंबई रंगमंचावरती येत राहतील. कारण हा शो जो आहे ना, धुमाकूल घालतो गावच्या ठिकाणी आणि हे मुंबईसारख्या ठिकाणी पाहायला नाही भेटत आहे. आज आपल्याकडे 4-5 शो आज मुंबईसारख्या ठिकाणी आहेत, तरी पण 80-90% हाऊसफुल झाला शो. ते सर्व तुमचं श्रेय आहे, कारण तुमची जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचते, मनामनात ते पोचते. तुमच्या या आपल्या नमनामध्ये लहान लहान मुलंसुद्धा आहे जी गवळणी म्हणतात, तर त्याबद्दल काय सांगा तुम्ही? त्या मुलांबद्दल काय बोलण्याची शब्दच नाही आहेत. कारण त्यांना शिकवताना आम्हाला वाटलं होतं की मुलं एवढी घडतील, पण त्यांनी नमात एवढ्या आम्ही त्यांची प्रॅक्टिस घेतली, सर्व केलं, पण त्यांनी आमचं नाव वरच्या थरावरती आणून सोडलं आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो की मुलं आमची बघा काहीतरी त्या कलेतून वर येत आहेत, त्याचं नाव मोठं होतं. आपल्या नमन कलेचे अध्यक्ष निर्माते कोण आहेत? विकास गुरव. विकास गुरव. ओके. ते सर्व बघतात तिकडचं मॅनेजमेंट. हो, आतापर्यंत मागच्या वर्षी तुमचे किती शो झालेत? आमचे 53 झाले गेल्या वर्षी. 53 झाले. ओके. यावर्षी तुमचं डबल सेंचुरी होईल अशी आशा बाळगतो आणि होणार, त्यात काही शंका नाही. कारण असे जे कलाकार आहेत ते लोकांच्या मनामनात रुजलेत आणि त्याची जी कला पाहण्यासाठी लोक मुंबईत तर थिएटरमध्ये येतातच, गावोगावी जिथे नमन असेल तिथं आजही लोक जाऊन पाहतात सणासुदीला वगैरे. तर दादांचा मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शनला देत आहे. कोणाला नंबरसाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की करा. धन्यवाद दादा, आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.